नवऱ्याच्या एकटक बघण्याने स्नेहाने लगेचच राजूकडे पाठ फिरवली. त्याच्या नजरेच्या प्रेमवशावात ती अगदी न्हाऊन निघाली होती. अगं, इतक्या दिवसांनी असा हा एकांत मिळालाय. इतकं काय लाजतेस? आधी तर एकमेकांशी बोलताही यायचे नाही. सतत कुणी ना कुणी असायचे आजूबाजूला. स्वतःच्याच बायकोकडे पाहताना सुद्धा मर्यादा यायच्या. पण आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा फक्त तू आणि मी आहोत. त्याच्या अशा बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर आपसुकच लाजेची कळी खुलली. आज पहिल्यांदा दोघांना असा एकांत मिळाला होता. लग्न होऊन जवळपास 2 महिने उलटले, पण स्नेहा आणि राजूची पहिली रात्र अजूनही काही सजली नव्हती. प्रेमाचे नाते अजूनही दोघांमध्ये फुललेच नव्हते. क्षणभर दोघेही भूतकाळात रमले. घरात सासू सासरे, 2 तरुण नंदा, ऐन किशोरावस्थेत पदार्पण करीत असलेला एक लहान धीर आणि सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या आणि कडक शिस्तीच्या आजी सासूबाई, या सर्वांमध्ये स्नेहाला मात्र खूपच अवघडल्यासारखे व्हायचे. तशी तीही ऐन तारुण्याच्या उंबरवट्यावर. आता कुठे 20व्या वर्षात पदार्पण केले होते तिने. त्यात लग्न होऊनही अजून तिच्या नव्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात ही झालीच नव्हती म्हणा. अजूनही राजू आणि स्नेहा एकमेकांसाठी तसे परकेच होते. दोन्ही नंदा तिच्याच मागच्या पुढच्या वयाच्या होत्या. घरात तिची होणारी घुसमट राजूला समजत होती. ग्रामीण भागात रानवस्तीला राजूचे छोटेसे घर होते. मातीत आणि विटांमध्ये बांधलेले 2 खोल्यांचे घर. घरासमोर प्रशस्त अंगण, घराला लागूनच जनावरांचा गोठा, कोंबड्यांचा खुराडा, अंगणात असलेले छानसे तुळशी वृंदावन अंगणाची शोभा वाढवत होते. राजू शेजारच्याच एका आदिवासी पाड्यावर असलेल्या आश्रमशाळेत शिक्षक म्हणून नुकताच रुजू झाला होता. आठवड्यातील 5 दिवस शाळेच्या ठिकाणी तो मुक्कामी असायचा, तर दर शनिवारी आणि रविवारी फक्त तो घरी यायचा. स्नेहाचे माहेर सासऱ्यापेक्षा थोडे वरचढ होते. तालुक्याच्या ठिकाणी लहानाची मोठी झालेली स्नेहा लग्न झाल्यावर आता अशा रानवस्तीत राहणे तिला भागच होते. पण त्यापेक्षाही जास्त अवघड होते ते म्हणजे घरातील या विविधांगी स्वभावाच्या आणि विविधांगी वयाच्या माणसांना समजून घेणे. तशी तीही वयाने लहानच, पण आता मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर अशी अचानक पडली होती. सतत आपल्यावर कोणाचे तरी लक्ष असते असे राहून राहून तिला वाटायचे. त्यामुळे अजूनही ती घरात मनमोकळेपणाने वागत नव्हती. लग्नानंतर नवरा बायकोचे नाते काय असते हेही अजून तिला नीटसे कळले नव्हते. राजू समोर असला की आपसुकच तिचे मन भरायचे. अलगद त्याच्या कुशीत शिरावं असं खूपदा वाटायचं तिला. पण घरात सतत माणसांची वर्दळ. त्या दीर नंदा हे काय विचार करत असतील आपल्याबद्दल या वयात. असे नवीन जोडप्याला समोर पाहून त्यांच्याही मनात काही ना काही सुरूच असेल ना. बाई त्यापेक्षा नकोच. त्यातच रोहन भाऊजी आता कुठे 9वीच्या वर्गात. त्यांना तर सर्व काही अभ्यासाला आहे सायन्समध्ये, आणि आजकाल तर त्यांचा सायन्सचा अभ्यास जरा जास्तच वाढला आहे. मी घरात आल्यापासून त्यांच्या हातात एकच पुस्तक दिसतं, दुसरे विषय दिसतच नाही. लग्न झाल्यावर 8च दिवसात कोणी आसपास नाही हे पाहून ह्यांनी माझा अगदी सहज हात हातात घेतला. तेवढ्यातच सोनमताई अचानक आल्या. बापरे, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून असे वाटले की आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे. ह्या सगळ्या वातावरणामुळे रात्रीच्या मिठीच्या पुढे अजूनही गाडी सरकलीच नाही, आणि ती सरकेल असे वाटतही नाही. स्नेहा विचार करण्यातच एवढी मग्न झाली होती की तिच्या हातातील काम तसेच पडून होते. आजी सासूबाईंच्या ही गोष्ट लक्षात आली. अगं ए पोरी, कुठं आहे तुझं लक्ष? जरा ध्यान जाग्यावर ठेवून काम कर की. परातीतील गहू अजून जसंच्या तसंच आहेत. आवर पटकन, नाहीतर तिकडं गिरणी बंद होईल परत. अगं ये सोने, जरा मदत कर तिला. त्यात उद्या शनिवार म्हणजे हे घरी येणार. नुसत्या विचाराने स्नेहाची कळी खुलली. वहिनीला गालातल्या गालात हसताना पाहून सोनमला आणि मोनालीला कुजबुजताना स्नेहाने ऐकले. शनिवार आला आणि दादा येणार म्हटले की वहिनीची कळी खुलते, आणि दादा आल्यावर हिचे वागणे किती बदलते पाहिले का मोने? नाहीतर काय गं, असं जगात हेच दोघं नवरा बायको आहेत. आणि दादा आल्यावर हिचं कामात अजिबात लक्ष नसतं बरं का. सारखं त्याच्या मागं पुढं करत असते ती. आणि दादा, तो तर काही विचारूच नको. आपला दादा आधी असा नव्हता ना गं. किती बदलला तो वहिनी घरात आल्यापासून. अगं मोने, आधी किती चांगला वागायचा तो आपल्याशी, किती गप्पा मारायचा, मजा मस्करी करायचा. पण आता वहिनी सोडून त्याला काही दिसतच नाही बघ. हे पण तशी ती काही इतकीही वाईट नाही, पण दादा घरी आल्यावर जरा डोकं फिरल्यासारखी वागती ती. तिला एवढं पण कळत नाही घरात रोहने असतो. त्याने चुकून ह्यांना असं सारखं एकत्र पाहिलं तर तो काय विचार करील. दोन्ही नंदाचे बोलणे कानी पडताच स्नेहाचा उत्साहच मावळला. काय आणि कसं वागावं हेच तिला कळेना. नवऱ्याचे मन जपावे की घरातल्यांचे हेच तिला समजेना. स्वतःच्या भावनांना आवर घालणे मात्र तिला अवघड होऊन जायचे. दोन्ही नंदांचे बोलणे स्नेहाच्या कानी पडताच तिला आता तिचीच लाज वाटत होती. मी काही चुकीचे तर वागत नाही ना, पण काय करू मी तरी. आठवड्यातील 2च दिवस हे घरी येतात. दरवेळी तोलून मापूनच बोलत असते मी त्यांच्याशी. तरीही काही चुका होत असतील,
पण आता समजतंय सीमा मावशी काय सांगत होती ते. एकदा का लग्न झाले की मग बाईचे आयुष्य तिचे स्वतःचे राहत नाही. सासरच्या माणसांची मर्जी राखता राखता तिला स्वतःच्या मनाला मुरड घालावीच लागते, तर सासरी तिचा निभाव लागतो. यात आत्या म्हटली पण होती दादांना, 2 तरण्या नंदा आहेत घरात, एक लहान धीर पण आहे, नको देऊ त्या घरात पोरगी. पण दादाच म्हणाले, नंदा काय आज ना उद्या जातील त्यांच्या सासरी. एकच भाऊ आहे पोराला, त्यात पोटापुरती शेती पण आहे, दूध दुभतं आहे घरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोरगा सरकारी शाळेत शिक्षक आहे. आणखी काय पाहिजे. स्थळ घालवलं तर पुन्हा असं स्थळ नाही भेटायचं. पण ज्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या त्याच्याशी धड बोलता पण येत नाही. नवरा बायको असूनही पोरक्यासारखे वागावे लागते. ह्या एवढ्याशा घरात रात्री एकत्र झोपायची पण लाज वाटते. सतत ह्या पोरी काही ना काही कुजबूज करत असतात. भलेही त्या काहीही बोलू देत, पण सतत त्या आपल्याबद्दलच बोलत नसतील ना, असं उगीच वाटत राहतं मनाला. ह्या आजी एक सतत या ना त्या कारणावरून टोकत असतात मला. आठवड्यातले 2च दिवस नवरा जवळ असतो, पण त्याच्याशी धड बोलताही येत नाही की काहीच नाही. रात्रीची ती मिठी देखील स्वर्गसुख समान भासते. सगळं काही ठीक आहे, पण त्याची पण एक गरज असते ना. मानसिक समाधानाबरोबरच शारीरिक समाधान देखील तितकेच गरजेचे असते नवरा बायकोच्या नात्यात. किती दिवस असं मन मारून जगायचं. रात्री थोड्या जरी बांगड्या वाजल्या तरी आजी जणू काही मुद्दामच खोकलत बसतात. स्वयंपाकघरात झोपायचं म्हटलं तर त्याला दरवाजा नाही आणि इतर कुठे झोपायची सोय नाही. दादांनी निदान घर पाहून तरी माझं लग्न लावून द्यायचं होतं. स्नेहाची खूपच घुसमट होत होती त्या घरात. कधी कोण आपल्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढेल याचा काहीच नेम नव्हता. त्यातच दुसऱ्या दिवशी राजीव घरी आला. बायकोला पाहून त्यालाही बरे वाटले. दोन्ही नंदा मात्र जाता येता दोघांकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहेत असे राहून राहून स्नेहाला वाटत होते. आजी देखील जणू दोघांवर लक्ष ठेवूनच होती. आमच्या वेळी बाई असं काही नव्हतं. आम्हाला तर नवऱ्याच्या समोर उभं राहायची बी सोय नसायची. एकाच घरात राहून बी नवऱ्याचं तोंड दिसायचं नाही. पण आता बघा, नवरा नुसता जवळ पाहिजे असतो आजकालच्या ह्या पोरींना, आजी दोन्ही नातींना सांगत होती. या सगळ्या गोष्टी पाहून राजीवच्या आईला मात्र तिचा भूतकाळ आठवत होता. ह्या म्हातारीनं मला बी असंच वागवलं आणि आता माझ्या सुनेला पण सारखी बोलत राहणार. स्नेहा मात्र आज राजीवपासून थोडे अंतर ठेवूनच वागत होती. तो थोडा जरी जवळ गेला तिच्या तरी ती बाजूला निघून जायची. आई, अगं स्नेहाला काय झालंय ग? कोणी काही बोललं का तिला? की दुखते काही तिचं? आता मी काय सारखी घरात बसून असते का रे बाबा? ही म्हातारीच काहीतरी बोलली असेल. त्या सुनीला आणि मोनीला पण काही बाई सांगून तिच्या बाजूनं करून घेतलंय म्हातारीनं. पुरींना पण स्वतःची अक्कल नाही. जातात फक्त कॉलेजला. काय करतात त्यांचं त्यांनाच माहीत. तरी तुझ्या बापाला म्हणत होते मी, आधी त्यांचं लग्न उरकून टाकू, मग बघू राजूच्या लग्नाचं. पण नाही, माझ्या पोरी शिकत्यात तर शिकू दे त्यांना, असं म्हणून तुझ्या लग्नाचा घाट घातला आधी. तरी सून चांगली मिळाली म्हणून बरं, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं बघ. तिला झेपल तेवढं सगळं काम करते बघ ती, साऱ्यांची हसून खेळून राहते. आई, अगं बायकोची बाजू नाही घेत मी, पण तिने अजूनपर्यंत मला यातील एकही गोष्ट सांगितली नाही बघ. एक सांगू राजू, तू तिकडं एखादी खोली बघ, जा तिला तुझ्यासोबत घेऊन. इथं असं घुसमटत जगण्यापरी तिला बी ने तिकडं. ह्या पोरींना बी कळू दे जरा. ती आल्यापासून त्या जरा मोकळ्याच झाल्यात. काम नको करायला म्हणतात. फक्त आजी सांगाल तेवढंच ऐकायला येतंय त्याला. तू माझं ऐक आणि पुढच्याच आठवड्यात जा तिला तिकडे घेऊन. मी सांगाल तुझ्या बापाला काय सांगायचं ते. आई आपल्याला आणि आपल्या बायकोला एवढी समजून घेईल असे स्वप्नातही वाटले नव्हते राजीवला. 2 दिवसाची सुट्टी संपवून राजीव पुन्हा शाळेवर रुजू झाला. आईने सांगितल्याप्रमाणे 4-5 दिवसातच त्याने भाड्याने एक छोटीशी खोली पाहिली, शाळेच्याच बाजूला. पुढच्या आठवड्यात राजीव स्नेहाला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे हे अद्यापही घरात कोणालाच माहीत नव्हते. पुढच्या शनिवारी तो सुट्टीसाठी जेव्हा घरी आला तेव्हा त्याने ही बातमी घरात सर्वांना सांगितली. दादा, मी तिकडे भाड्याने एक खोली पाहिली आहे. स्नेहाला घेऊन जायचं म्हणतो तिकडे. तुमची काही हरकत नसेल तर जाऊ का उद्या तिला घेऊन? बरं, तुझ्या बी जेवणाची सोयच होईल त्याने. जा घेऊन तिला. बरं काय, तिला एकटीला सुधारणार आहे का तिथं नवख्या ठिकाणी? आजी न राहून बोललीच. अहो आत्या, स्नेहा काय लहान आहे का व? आता चांगली 14वी पोतर शाळा झाली आहे तिची. तिला काय सुधारणार नाही मग? तू गबग कुंदे, तुला काय कळतं त्यातलं? त्यापेक्षा तू सोनीला आणि मोनीला बी ने सगट. तेवढ्याच तुला त्यांचा आधार. तिथून जातील दोघी बी कॉलेजला आणि तिथून जवळ पण आहे त्यांचं कॉलेज. आजीचे बोलणे कानावर पडताच स्नेहाने राजूकडे पाहिले. आईलाही त्यांच्या मनाची घालमेल समजली.
नाही नाही, ह्या दोघींना तिकडे पाठवलं तर इथं काम कोणी पाहायची? त्यात आता मला नाही होत घरातलं आणि बाहेरचं. आणि तसंही त्या दोघांमध्ये ह्या दोघींची लुडबुड कशाला पाहिजे? बरं दिसतं का ते? पोरी आता मोठ्या झाल्यात. म्या नाही त्यांना घरापासून असं लांब पाठवायची. ठेव मग तुझ्या पदराला बांधून दोघींना बी. उद्या लग्न करून सासरी तरी पाठवू दोघींना, नाही तर आयुष्यभर सांभाळाव्या लागतील अशाच. आजीची विनाकारांची बडबड मात्र आता सुरू झाली होती. स्नेहाला तर मनातून खूपच आनंद झाला होता, कारण आता त्यापुढे तिच्या संसारात इतर कोणाचीही लुडबुड असणार नव्हती. नुसत्या विचारानेच तिची कळी खुलली. इकडे सोनी आणि मुनीला मात्र वहिनी जाणार या विचारानेच पोटात गोळा आला होता, कारण आता घरातील कामाची सर्व जबाबदारी त्या दोघींवर पडणार होती. बरं का गं सोने मोने, असं नवऱ्याचं सुख भेटायला बी नशीब लागतं बघा. तुम्ही बी असाच घरापासून लांब आणि एकटा राहणाराच नवरा शोधा बरं का. आमचं नव्हतं बाई एवढं मोठं नशीब. आमचा तर खटल्यात धुनी भांडी करूनच जीव जायचा. त्यातून वर नवऱ्याची मायाची फुकर तर लांबच राहिली. 4-2 जास्तीच्या लाथा मिळायच्या त्या वेगळ्याच. एकाच घरात आम्ही 4-4 जावा एकत्र नांदत होतो, तरी बी 5-5 पोरं झाली आम्हाला. पण हल्लीच्या जोडप्याला सेपरेट रूम काय नी काय तू थाट, काही विचारूच नका बघा. राजूच्या आजीला तो बायकोला त्याच्यासोबत नेणार ही गोष्ट फारशी रुचलेली दिसत नव्हती. हो आतेबाई, आता कवर ही अशी तुमची घराणी सांगत बसणार आहेत तुम्ही. तवाचा आणि आताचा काळ लई बदललाय. नका त्याच गोष्टी आता उघडीत बसू. त्यांचे दिवस आहेत, जगू द्या की त्यांना त्यांच्या पद्धतीनं. मग मी काय धरून ठेवलं वय त्याला? तू सासू असून तुला समजत पडतंय, तर मग म्या मधी बोलणारी हायस कोण ग? बघा पोरींनो, तुमच्या आईला लेकी सोडून सुनांची जास्त पडली आहे. तुम्हाला बी अशीच सासू मिळू दे म्हणून देवापुढं हात जोडा जरा. त्याला बी नशीब लागतं बायांनो, होय ना? माझं देवापुढं हात जोडायचं राहून गेलं वाटतं. राजूच्या आईने म्हातारीला बरोबर टोमणा मारला. आता म्हातारी पण काय बोलणार नाही यावर. तिनेही मग ऐकून न ऐकल्यासारखेच केले. दुसऱ्या दिवशी राजू मग थोडेफार सामान घेऊन त्यांच्या शाळेच्या ठिकाणी हजर झाला. स्नेहा आणि राजू दोघेही आज भलतेच खुश होते. दोघांनी मिळून त्यांचा छोटासा संसार थाटला. घर लहानच होतं, पण दोघांसाठी आज ते राजमहालापेक्षा काही कमी नव्हतं. स्नेहाला तर आज खूपच मोकळं मोकळं वाटत होतं. तसा घरात काही सासुरवास नव्हता तिला, पण उगीच तिला मोठं बंधन वाटायचं आजी सासूबाई आणि 2 नंदांचं. त्यामुळे मनातून आतल्या आत तिची घुसमट व्हायची. राजूच्या आईला मात्र सुनेच्या मनाची होणारी घालमेल समजली. तिची होणारी घुसमट सासू असूनही तिने जाणली होती. त्यामुळेच तिने राजूला त्याच्या बायकोला सोबत न्यायला सांगितले. कोण म्हणतं सासूला माया नसते, सगळीकडे काही खाष्ट सासवा असतात असे नाही. कुंदाताई सारखी एखादी तरी अपवाद असतेच त्याला. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन स्नेहा आणि राजू दोघेही निघाले होते संसाराचा नवा अध्याय लिहायला. दोघांनी मिळून छान घर लावले. स्नेहाला तर तिच्या या छोट्याशा संसाराची भलतीच गंमत वाटत होती. आज तर तिला स्वर्गसुखाची अनुभूती मिळत होती जणू. अखेर राजा राणीचा सुखाचा संसार सुरू झाला. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा नात्यात इतका मोकळेपणा जाणवत होता दोघांनाही. हक्काने दोघेही एकमेकांशी बोलू शकत होते. आज कोणीही नजर ठेवायला नव्हते त्यांच्यावर. रात्री राजूने स्नेहाला स्वयंपाकात मदत केली. त्यालाही खूपच छान वाटत होते. बायकोच्या मध्ये मध्ये लुडबुड करताना नव्या प्रेमाची नवलाई आज खऱ्या अर्थाने भरली होती. रात्री दोघांनीही सोबत जेवण केलं. खूप साऱ्या गप्पा झाल्या. इतक्या दिवसांचा नात्यातील तो बुजरेपणा आज मात्र संपला होता. एकमेकांची लागलेली ओढ क्षणाक्षणाला आणखीनच वाढत होती. आवरून सावरून दोघेही झोपण्याची तयारी करू लागले. राजूने घरून आणलेल्या चटईवरच 2 गोधड्या अंथरल्या. दोघांच्याही हृदयाची धडधड क्षणाक्षणाला वाढत होती. शब्दही जणू आता दडी मारून बसले होते. रात्रीच्या एकांताला आता फक्त अबोल अशा भावनांची साथ होती. जेवढे काही अंतर आता उरले होते दोघांमध्ये, त्याला खोलीतील प्रकाशाचे बंधन होते. लाजीची लाली दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. राजूने खोलीतील दिवा विझवला. मर्यादेची सारी बंधने मग क्षणात गळून पडली. एकमेकांच्या मिठीत ते 2 जीव अलगद विसावले. 2 शरीरे आज खऱ्या अर्थाने एकरूप झाली होती. लग्नानंतर 2 महिन्यांनी स्नेहा आणि राजूची खऱ्या अर्थाने पहिली रात्र सजली. रात्रीच्या नीरव शांततेत दोघांच्याही हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. प्रेमाची नवलाई अधिकच भरली. निमुळत्या भावनांनाही मग अर्थ प्राप्त झाला. नवरा बायकोच्या नात्याचा पाया त्याने घट्ट होण्यास मदतच होणार होती. आज पहिल्यांदा स्नेहाला मोकळा श्वास घेतल्याने समाधान मिळाले होते. आपल्याच माणसात तिची होणारी घुसमट आता खरी थांबली होती. सर्वांना समजून घेता घेता तिला मात्र मन मारून राहावे लागत होते. सासूने जर तिच्या मनाची घालमेल समजून घेतली नसती, तर स्नेहा आणि राजूमधील नवरा बायकोचे नाते माहीत नाही कधी फुलले असते की कधी फुललेच नसते.
घरात अशी एकतर व्यक्ती असायला हवी की जिला न बोलताही आपल्या मनातील भावना समजू शकतील. स्नेहाची सासू आज तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली, म्हणूनच त्यांच्या आयुष्यात हा प्रेमाचा दिवस अखेर उजाडला होता. खरंच आजही समाज अनेक जुन्या बुरसटलेल्या विचारात अडकून पडला आहे. एकीकडे विज्ञानाची गगनभरारी आणि दुसरीकडे ग्रामीण भागात आजही खितपत पडलेला जुना रूढीप्रिय समाज नव्या गोष्टीचा सहजासहजी पुरस्कार करताना दिसत नाही. सतत पुढच्या पिढीला भूतकाळातील उदाहरणे देऊन आमच्या वेळी हे असे नव्हते हे वारंवार ऐकले जाते. नवरा बायकोच्या नात्यात ठराविक अंतर ठेवूनच वागायला त्यांना आजही भाग पाडले जाते. आम्ही निमूटपणे सगळं सहन करत होतो हे आजही अभिमानाने सांगितले जाते. आम्ही सहन करत होतो याचा अर्थ भलेही आमच्यावर अन्याय होऊ द्या, आम्ही समोरच्याचा मान ठेवत होतो आणि तुम्ही देखील तसेच वागायला हवे. हा असा चुकीचा समज आजही पुढच्या पिढीकडे नकळतपणे हस्तांतरित केला जातो. पण त्यामुळे एखादे नाते फुलायचेच राहून जाते आणि नाते सुरू होण्याआधीच त्यात दरी निर्माण होण्याची शक्यता मग नाकारता येत नाही. त्यामुळे काही गोष्टी ह्या योग्य वेळीच होणे गरजेचे असते. एका ठराविक काळानंतर नाते आपोआपच मुरत जाते आणि हळूहळू संसाराची गोडी वाढते. फक्त त्यासाठी आजूबाजूला समजून घेणारी माणसे असली तर जगण्याला नवी दिशा मिळते आणि मनाची होणारी घुसमट आपसुकच रोखली जाते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.